नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अपडेट आहे. माहिती असेल, ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो, की फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा. पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा म्हणजे 10वी नंतरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, डायरेक्ट सेकंड इयरसाठी सगळ्यांना माहीत आहे. आपली डेट वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा आत्ताच प्रश्न नाही आहे. फार्मसी अजून सुरू झालेलं नाही आहे. फक्त 10वी नंतरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्याची फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स दोन्हीही पब्लिश झालेले आहेत. आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये. आपण फक्त वरवरती बघूया की फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेले कसे बघायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल मेरिट लिस्ट कंपेअर करू मागच्या वर्षी च्या मेरिट लिस्टची, आणि आपण बघूया सीट मॅट्रिक्स कसा समजून घ्यायचा ते डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये. यामध्ये आपण थोडंसं वरवरती माहिती घेऊयात आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म पुढची जी स्टेप आहे त्याबाबत आपण चर्चा करू. तर चला व्हिडिओमध्ये करू सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर जिथे आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली होती त्याच्याच वरती आता नवीन लिंक तुमच्यासाठी अवेलेबल झालेली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इथून चेक करू शकता. इथं क्लिक करा. जी कॉन्सॉलिडेटेड पूर्ण जी लिस्ट असते ती इथं अवेलेबल आहे. तिथून महाराष्ट्राचे MS कॅन्डिडेट, महाराष्ट्र कॅन्डिडेट, ऑल इंडिया, JNK आणि ज्यांचे डुप्लिकेट ब्लॉक ID केले ते पण इथून घ्या आणि तुम्ही बघा तुमचा ID कोणता ब्लॉक केला. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या वेळेस आपण ते बघितलेलंच होतं. तर इथं क्लिक केल्यानंतर काय होईल, तुम्ही जाणार ह्या पेजवरती. जसं तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितला होता तुमचा नंबर, सेम तीच प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. फक्त एवढं की आता तुम्ही जो मेरिट नंबर तुम्हाला आलेला आहे तो तुमचा फायनल असणार आहे. तुमचा नंबर बाकीचे टाकलं की तुम्हाला इतके सारे मेरिट नंबर तिथं दिसतील की स्टेट लेवलचा मेरिट नंबर तुमचा किती आहे, कॅटेगरीमध्ये किती आहे, होम डिस्ट्रिक्टवरती किती आहे, TFWSमध्ये ज्या ज्या सीट टाईपला तुम्ही क्लेम केलेला आहे त्या सर्व सीट टाईपचे तुम्हाला तिथं मेरिट नंबर बघायला मिळतील. ठीक आहे, हे बघितले आपण. दुसरी गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम पडेल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये माझा एक नंबर होता आणि आता फायनल मेरिट लिस्टमध्ये तो दुसराच दिसतोय. म्हणजे मागच्या वर्षी समजा मी विचार केला तर माझा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला 55,293 होता आणि आता 55,374 झाला. म्हणजे मी थोडासा मागे ढकलले गेलो. असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेलं असू शकतं. त्याचं कारण असं आहे की ग्रीव्हन्स पिरियडमध्ये जेवढे ग्रीव्हन्सेस येतात आणि त्या ग्रीव्हन्सेसवरती प्रक्रिया होऊन काही मान्य होतात, ती मुलं इन्क्लूड होतात आपल्या मेरिट लिस्टमध्ये आणि मग ती काय होतात, त्या जागेवर आल्यामुळे मग आपला मेरिट नंबर थोडासा मागे जातो. हे दरवर्षीचं चित्र असंच असतं. ज्या विद्यार्थी काही पूर्तता करू शकले नाही डॉक्युमेंटची, ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम होतात, तर असे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट होत असतात, ज्यांचे मार्क्स वाढलेले आहेत. बऱ्याच गोष्टी असतात, तर हे इन्क्लूड त्याच्यात होत असतात आणि फायनल मेरिट लिस्ट पुढे येत असते. तर हे झालं सगळं. आपण बघितलं की फायनल मेरिट स्टेटस आता आपण बघितलं. जशी तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली होती तशीच फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये 1,27,483 विद्यार्थी होते आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडेसे जास्त आहेत, 1,27,960च्या आसपास आहे. म्हणजे थोडेसे विद्यार्थी जसं आपण बघितलं दरवर्षीप्रमाणे, तर थोडेसे विद्यार्थी त्याच्यामध्ये वाढतात. त्याच्यामुळे थोडासा मेरिट नंबर तुमचा वाढलेला आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची आपल्याला काहीही घेणं देणं नाही. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता हा खेळ संपलेला आहे. आता फक्त आणि फक्त फायनल मेरिट लिस्टमध्ये जे काही गोष्टी किंवा फायनल मेरिट लिस्टमध्ये जो काही तुमचा नंबर आलेला आहे तोच तुम्हाला आता रेफर करायचा आहे. कट ऑफ बघताना त्याच नंबरशी तुम्हाला आता कट ऑफ बघायची आहेत. झालं. दुसरी गोष्ट अशी की आपला उद्यापासून सुरू होतो आहे ऑप्शन फॉर्म, आणि या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स खूप गरजेचं असतो की कोणत्या कॉलेजमध्ये माझ्यासाठी किती सीट्स आहेत. ही जी गोष्ट सांगते त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो किंवा सीट डिस्ट्रीब्युशन सीट म्हणतो, की ज्याच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन केले जातात. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर ही PDF आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण हिचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ऑप्शन टाकणं सोपं जाईल. एक उदाहरण घेऊया, पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल आपण चर्चा करू याच्यावरती. एक आपण अनएडेड कॉलेज घेऊ, एक ॲडेड घेऊ, ऑटोनॉमस, सगळ्या कॉलेजच्या एक सॅम्पल आपण बघूया आणि समजून घेऊया. हे जस्ट फक्त तुम्ही बघून घ्या. हे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं रिजन दिसेल, कोणत्या रिजनमधले कॉलेजेस आहेत, कोणत्या डिस्ट्रिक्टमधले आहेत, त्या कॉलेजचं नाव असेल तिथं त्या PDFमध्ये, त्याचा टाईप असेल कोणतं प्रकारचं कॉलेज आहे, चॉईस कोड असेल, त्या इथं ब्रँच असेल आणि त्या ब्रँचचा चॉईस कोड कुठेही लिहून घ्यायची किंवा चॉईस कोड आपल्याला ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे नसतात. सरळ तिथं ब्रँचेस सिलेक्ट करायची असते. त्याच्यामुळे चॉईस कोडचा फार डोक्यात नाही घेतलं तरी चालते. त्यांचा SI म्हणजे सँक्शन इनटेक, त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटचे सीट किती आहेत, मायनॉरिटीचे किती आहेत, इन्स्टिट्यूट लेवलला किती आहेत, ऑर्फनसाठी सगळं जे रिझर्वेशन आहे त्याची फोड इथं केलेली असते. तुम्हाला इथं कळतं की ओपन कॅटेगरीसाठी, जनरलला, होम डिस्ट्रिक्टसाठी किती सीट आहेत, अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी किती सीट आहेत,
होम डिस्ट्रिक्ट म्हणजे आता अकोल्यावाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी होम डिस्ट्रिक्ट होतील, बाकीचे सगळे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट होतील. त्यांच्यासाठी जागा किती आहेत, त्याच्यामध्येही टेक्निकल कोर्सेससाठी किती आहेत आणि नॉन टेक्निकल प्लेनवाल्यांसाठी किती जागा, हे सगळं डिस्ट्रीब्युशन इथं असतं. एल म्हणजे हे लेडीजसाठी जे सीट्स आहेत, हे जनरल म्हणजे याच्यात जनरल कुणीही येऊ शकते, हे लेडीजसाठी राखीव आहेत. त्याच्यानंतर PWDसाठी ओपनमध्ये कॉमन एक सीट आहे, डिफेन्सचा एक सीट आहे. तर या प्रकारे सीट वाटलेल्या असतात. कॅटेगरीचं सेम तसंच आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता NTBC आणि SBCचं सुद्धा बघू शकता की जनरलला होम डिस्ट्रिक्टसाठी किती सीट आहेत आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आणि लेडीजसाठी किती सीट आहेत. सगळ्या सीटचा ब्यौरा इथं आपल्याला दिसतो आणि सगळ्या सीटचा इथं 60 सीटचा हिशोब तुम्हाला इथं दिलेला असतो. त्याची फोड केलेली असती. हा म्हणजे सीट मॅट्रिक्स. म्हणजे आपल्या लक्षात येईल, जर एखादा SC कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला कळेल की टेक्निकलमध्ये होम डिस्ट्रिक्टला त्याला या कॉलेजमध्ये जागाच नाही आहे. म्हणजे तो त्याचा विचार करू शकतो, अजून काही कॉलेजेस शोधू शकतो. हे मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला देत आहे. तर हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून आपण याच्यावर थोडंसं डिस्कशन केलं. डिटेल डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. त्याचे पूर्ण ॲनालिसिस पण आपण करूया. मागच्या वर्षी जागा किती होत्या, यावर्षी जागा किती वाढलेल्या आहेत, कोणकोणते कोर्सेस नवीन, मी तो प्रयत्न करेल तुम्हाला डेटा देण्याचा. आता पुढे काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं पुढे काय करायचं, तर पुढे आपल्याला सीट मॅट्रिक्स बघायचा आहे आणि सीट मॅट्रिक्सनुसार आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म प्रिपेअर करायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ऑप्शन फॉर्म प्रिपेअर केल्यासाठी शिवाय भरू नका. त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करूया पुढचे. मी बऱ्याच दरवर्षी व्हिडिओ बनवत असतो की ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका आपल्याला करायच्या नाहीत. त्यात तेही व्हिडिओ तुम्ही रेफर केले तर काही हरकत नाही, तोही तुम्ही रेफर करू शकता आणि आपणही पुढे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपल्याला उद्यापासून ते 29 तारखेपर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत पहिल्या राऊंडसाठी. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ऑप्शन फॉर्म आपला कसा तयार करायचा ह्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कशन करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.